कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने रितेश सरपोतदार याचं थोबाड फोडत त्याचा माज उतरवलेला असतो आणि त्याचबरोबर इथे अनेकाचं सुद्धा तिने थोबाड लाल केलेलं असतं, कारण तिच्या विरोधामध्ये चुकीच्या पद्धतीने आता बोललं जात असतं आणि ही गोष्ट कमळीला तिच्या मनाला पटत नाही। आणि म्हणूनच इथे आधी रितेश देशमुख आणि नंतर अनिका असं दोघांना सुद्धा तिने आपला कोल्हापुरी हिसका हा दाखवलेला असतो, त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला रितेश सरपोतदार यांनी ऑफर दिलेली असते की तू युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेस, त्यामुळे आम्ही तुझं नाव आमच्या आता विजेता क्लासेससाठी वापरणार आणि त्यासाठी होल्डिंगवरती तुझे मोठमोठे फोटोसुद्धा छापणार। फक्त तुला एक काम करायचं आहे, आम्ही तुला याचे आहे ना पैसे देणार, तुला किती पैसे हवेत ते फक्त सांग। आणि तिला ही ऑफर आता देताना तिला ब्लाइंक चेक दिलेला असतो आणि रितेशने सांगितलेलं असतं की याच्यावरती अशी किंमत टाक ना जी तुला वाचता येईल, तुला किती मोठी रक्कम वाचता येऊ दे, तू ह्या ब्लँक चेकवरती टाक, फक्त आम्ही तुझा फोटो आमच्या क्लासेससाठी वापरणार आहोत, तू आमची विद्यार्थिनी आहेस, आम्ही असंच सांगणार। तेव्हा कमळी म्हणते, हे बघा, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा, मला तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही, पण एक गोष्ट मी सुद्धा तुम्हाला क्लिअर सांगते की तुम्ही जबरदस्ती माझं नाव कुठेही वापरू नका, पैशांसाठी शिक्षणाचा बाजार मांडू नका, असं कमळीने त्याला आधीच सांगितलेलं असतं। आणि इथे कमळीने त्याला वॉर्निंग दिलेली असते, जर तुम्ही जबरदस्तीने माझा फोटो छापलात ना तर मात्र मी शांत बसणार नाही। तेव्हा तो गरीब म्हणून गावच्या कपड्यांवरून 2 वेण्यांवरून रितेश सरपोतदार तिला हळूस हुडूस करून बोलतो की तुझी लायकी काय आहे, काय तुझे ते कपडे, काय तुझी ती भाषा, याच्यावरती सुद्धा तो तिला कमेंट करतो। पण तरीसुद्धा कमळी या कुठल्याही गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही, उलट ती फक्त एवढंच म्हणते की तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा, माझ्यापर्यंत येऊ नका, माझा फोटो माझ्या परवानगीशिवाय छापायचा नाही, आणि जर तसं झालं तर मग तुम्हाला मी सडेतोड उत्तर देईन। आणि प्रेक्षकांनो, ते उत्तरसुद्धा देण्याची वेळ आता आलेली असते, कारण इथे ऋषी कामानिमित्त पुण्याला गेलेला असतो आणि तेव्हा कमळी आता शाळेमध्ये मुलांना कबड्डी शिकवायला जात असते। आणि तिथे गेल्यानंतर रस्त्याने जाता जाता तिची नजर होल्डिंग्सवरती पडते। मुंबईमध्ये मोठमोठे होल्डिंग्स लावलेले असतात आणि त्याच्यावरती कमळीचा फोटोसुद्धा छापलेला असतो, तो सुद्धा एवढा मोठा फोटो। तेव्हा कमळी म्हणते की माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो त्या माणसाने छापलाच कसा, एवढं समजावून सांगितलं, पण तरीसुद्धा हा माणूस ऐकायला काही तयारच नाही आहे। आणि तेव्हा कमळी तिथे उभे राहून आता होल्डिंग्सवरचा आपला फोटो बघत असते। रितेश सरपोतदार गाडीमध्ये बसलेला असतो, तो गाडीतून कमळीला बघतो आणि विचित्र पद्धतीने स्माईल करून तिथून निघून जातो, म्हणजे त्या स्माईलचा अर्थ असतो की बघ, शेवटीला मी तुझा फोटो छापला, काही वाकडं करू शकले नाहीस तू माझं आणि ना काही करणार। कारण का, तर इथे शिक्षणाने फक्त ज्ञान वाढतं, पण शिक्षणाने इथे माणूस मोठा होत नाही, श्रीमंत होत नाही, असं त्याचं म्हणणं असतं। पण प्रेक्षकांनो, कमळी सरळ निघते आणि रितेश सरपोतदाराच्या ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते, रितेश सरपोतदार, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझा फोटो तुम्ही वापरायचा नाही म्हणून, मग का तरी पण माझा फोटो वापरलात, ते सुद्धा माझ्या परवानगीशिवाय। मला अजिबात तुमचं हे वागणं आवडलेलं नाही आहे सर, आत्ताच्या आत्ता तुम्ही हे होल्डिंग्स काढून टाका, मी तुम्हाला शेवटचं सांगते। तेव्हा तो म्हणतो
काहीही झालं ना तरीसुद्धा आता होल्डिंग्स काढले जाणार नाही. एवढा पैसा खर्च केला आहे मी, एवढ्या माणसांना घेऊन इतक्या छान पद्धतीने अगदी मेन चौकात तुझे होल्डिंग्स लावलेले आहेत. त्यामुळे त्या जागेचे मी पैसे दिलेत आणि काहीही झालं तरीसुद्धा आता होल्डिंग्स हे काढले जाणार नाही. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो कमळी त्याला समजावून सांगते, पण तरीसुद्धा रितेश सरपोतदार अजिबातच ऐकायला तयार नसतो. आणि तेव्हा इथे कमळी म्हणते की तुला आता तुझ्या भाषेमध्ये उत्तर देणार. शिक्षणामध्ये किती ताकद आहे ना, पैशापेक्षा सुद्धा मोठी ताकद शिक्षणामध्ये आहे, हे मी तुला दाखवून देणार. तेव्हा रितेश म्हणतो, काय करायचं ते कर जा. इतकं समजावून सांगितलं तुला, ऑफरसुद्धा दिली होती ना, ब्लँक चेकसुद्धा दिला होता, तर तुला जे करायचं होतं तेव्हा तू करायला हवं होतंस. पण आता वेळ हातातून निघून गेले. आता तुला पैसे पण मिळणार नाही आणि तुझं पोस्टरवरती आता नाव आणि फोटोसुद्धा राहणार. तू काय करणार आहेस माझं वाकडं ते कर जा. तेव्हा इथे आता सरळ कमळी रस्त्यावरती उभी राहिलेली असते आणि त्यानंतर ती रस्त्यावरून त्याची आता इज्जत आणि लायकी ती काढणार असते. तिने काय केलेलं असतं, जे पोस्टर आता लावलेले असतात ना ते खराब करण्याचा प्रयत्न कमळी आता करत असते. आपलं नाव हे खोडून टाकण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा ही गोष्ट रितेश सरपोतदारला कळलेली असते आणि तो त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तेव्हा रितेश सरपोतदार म्हणत असतो की कमळी, अगं काय करणार आहेस गं तू, काही वाकडं नाही करणार आणि हे बंद कर तमाशा आणि जा बरे इथून. तेव्हा कमळी म्हणते की तुम्हाला काय गरज होती माझा फोटो छापून आणायची. आणि हे बघा, अहो असं खोट्यासारखं वागणं तुम्हाला शोभतं का? खोटं वागायचं, शिक्षणाचा बाजार मांडायचा, गरीब लोकांना त्रास द्यायचा बंद करा हे सगळं. माझ्या नावावरती मी तुम्हाला अजिबात फसवणूक करू देणार नाही, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा तो म्हणतो, काय गं तुझी लायकी काय आहे, किती बोलतेस तू. तेव्हा तिला खूप राग येतो आणि तो म्हणतो की तुझ्या आईवडिलांनी तुला इथे संस्कार कसे दिलेत मला कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो की जरा माणूस समोरचा चांगला बोलला की तुला वाकड्यातच जायचं असतं का. तेव्हा कमळी त्याच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, आईवडिलांबद्दल त्यांच्या संस्कारांबद्दल परत बोलायचं नाही. माझी लायकी काढण्याचा अधिकार तुला नाही, कळलं तुला. तेव्हा इथे आता रितेश सरपोतदार म्हणतो की माझ्या कानाखाली मारलीस तू, आता तर जा, आता काय करायचं आहे ते कर जा. उलट आता तुला कसा त्रास होईल ना, तुला कसं इथे सगळ्यांसमोर तोंडावरती पाडतो ना ते बघच तू. तेव्हा ती म्हणत असते की शिक्षणामध्ये लई इथे पॉवर आहे, कळलं तुला. तू काय माझी लायकी काढणार रे. आता कोल्हापूरवाल्यांची हीच तर खासियत आहे, जिथे अपमान झालाय ना तिथेच सडेतोड उत्तर देण्याची आमच्यामध्ये खासियत असते. त्यामुळे आता तू ऐक, तुला खूप माज आहे ना, नाही शिक्षणाच्या इथे ताकदीवरती तुझा हा माज उतरवला ना तर नाव नाही सांगणार कमळी म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. आणि तेव्हा बरोबर इथे आता सगळ्यांसमोर तिने रितेश सरपोतदाराच्या थोबाडीत दिलेली असते. त्याचा माज उतरवण्यासाठी आता सगळे विद्यार्थी एकत्र आलेले असतात आणि आता आंदोलन होणार असतं. कमळीचा फोटो आणि तिचं नाव तिच्या परवानगीशिवाय छापलेलं आहे हे आता लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा सगळे लोक तिथे येतात, सर्व मुलं मुली एकत्र येतात आणि कमळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तेव्हा रितेश सरपोतदारचा जो आता जवळचा चमचा असतो तो म्हणतो, सर अहो काय आहे, अहो सगळी युनिव्हर्सिटी एकत्र आले कमळीच्या पाठीशी. मी काय म्हणतो सर, आता आपलं काही खरं नाही आहे. ती म्हणाली होती की आपलं दुकान बंद पाडणार, जर तिने खरोखर दुकान बंद पाडलं तर. तेव्हा इथे आता रितेश सरपोतदार म्हणतो, नाही आता आपल्यालाच काहीतरी समजदारीने घ्यावं लागेल. तेव्हा इथे रितेश सरपोतदार म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळेजण प्लीज शांत व्हा, एवढं मोठं आंदोलन करायची काही गरज नाही आहे, आम्ही कमळीच्या परवानगीशिवाय काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हो कुठे आहे माझी परवानगी इथे सांगा. तेव्हा तो म्हणतो, हे काय तुझी सही आहे ना इथे. आणि तो फॉर्म प्रेक्षकांनो, जो फॉर्म आता असतो ना त्याच्यावरती अनेकाने कमळीला फसवून सही घेतलेली असते. तेव्हा कमळी म्हणते
ही सही जरी माझी असली ना तरी मला फसवून घेण्यात आलेली आहे. जर मला तुमच्या इथे क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं तर मी जरूर घेतलं असतं, पण माझी तेवढी परिस्थितीसुद्धा नाही आहे. मी तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन का घेऊ? तेव्हा मला फसवून तुम्ही ही सही घेतली मला माहिती नाही का? आणि ती सरळ तो फॉर्म आता फाडून त्याच्या तोंडावरती फेकून मारते. आणि तोपर्यंत इथे आता कमळीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की हे बघा, मी स्वतःच्या ताकदीने इथे आता मेहनतीने अभ्यास करून पास झाले. या क्लासचा त्याच्यामध्ये काही हात नाही आहे. मग जर हातच नाही तर मग ॲडमिशन मी इथे का घेऊ सांगा ना. तेवढ्यातच तिथे अनिका आणि तिच्या मैत्रिणी आलेल्या असतात. त्या म्हणतात, कमळी टमळी, लूजर आहेस तू, एक नंबरची लूजर. अगं विजेता क्लासमध्ये तू ॲडमिशन घेतलं होतंस आणि त्यामुळे तू पास झाली होतीस. आणि आता काय, यावर्षी पूर्ण शिक्षण तुला फ्रीमध्ये आहे. पण अगं बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, जे बिचारे खरोखर पास होऊन इथे अभ्यास करून पास झाले होते, त्यांचा तू चान्स घेतलास ना. तू इतकी फी आणलीस कुठून गं? विजेता क्लासची फी तुला परवडली कशी? याचा अर्थ तू खोटं बोललीस ना. म्हणजे इथे तू गरीब वगैरे नाही आहेस, तू चांगली फी वगैरे भरून शिक्षण घेतलेस. तेव्हा तू लूजर आहेस, लूजर लूजर, कमळी आहे लूजर. तेव्हा कमळी जोरदार तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, तोंड बंद करायचं. मी स्वतः लूजर आहे की तू लूजर आहेस ना ते बघ. कुणाच्या नादाला लागतेस गं तू? याला सपोर्ट करतेस? तेव्हा तुझी पण कशी वाट लावेल ना ते बघ तू. आधीच तुला काही येत नाही, त्या क्लासमध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. असं इथे आता कमळी तिला पण सांगते. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने रितेश सरपोतदाराला धडा शिकवण्यासाठी, त्याचा माज उतरवण्यासाठी संपूर्ण मुलामुलींची आता इथे युनिव्हर्सिटी हे एकत्र कमळीला सपोर्ट करण्यासाठी आलेली असते. त्यामुळे रितेश सरपोतदाराला ते पोस्टर आता काढावेच लागतात, कारण त्याशिवाय आंदोलन थांबलं नसतं. त्यामुळे कमळीने शिक्षणाच्या जोरावरती आणि विद्यार्थ्यांच्या ताकदीने इथे आता रितेश सरपोतदाराचा माज उतरवलेला असतो. आणि न घाबरता न डगमगता तिने अनिका आणि रितेश सरपोतदार दोघांचंही थोबाड खूपच छान पद्धतीने फोडत त्यांना त्यांची लायकी दाखवत कोल्हापुरी हिसका कमळीने दाखवलेला असतो.